हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार। शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवीन नाव। राज्यसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून पवारांच्या पक्षासाठी नव्या नावावर शिक्कामोर्तब। हातातील घड्याळ चोरलं पण मनगट आमच्याकडे। आव्हाड यांच्याकडून पवारांच्या नव्या पक्ष आणि चिन्हाचा फोटो दाखवत अजितदादांना टोला। पवार गटाला आयोगाकडून वटवृक्ष चिन्ह मिळण्याची शक्यता। वारे पठ्ठ्या म्हणत मनसेकडून अजित पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट। शिवसेना शिंदेंना मिळाल्यानंतर अजित पवारांनी केली होती टीका। मनसे आणि आव्हाड यांच्याकडून अजित पवारांवर बोचरी टीका। पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढलं। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पवार गटानं घड्याळ चिन्ह हटवलं। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवार गटाचा आक्षेप। पवार गट सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याआधीच अजितदादा गटाकडून कॅबिनेट दाखल। आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश न देण्याची विनंती। देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये भेट। राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची सूत्रांची माहिती। संजय राठोड यांना तेव्हाही विरोध होता आणि आत्ताही आहे। महायुतीमधून संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चेवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। दुकानं जास्त झाल्यानं आता कार्यकर्ते सांभाळणं अवघड बनलंय। आधी पुढारी लोकांना वेडं करायचे, आता लोकच पुढाऱ्यांना वेडं करतात। मंत्री चंद्रकांत पाटलांचं मिश्किल वक्तव्य। 2.5 वर्षात माडीवरून खाली न उतरणारे माझ्या दाढीपर्यंत कसं पोहोचणार? शिंदेंचा ठाकरेंवर पलटवा। तर या दाढीमध्ये तुमच्या खूप नाड्या आहेत, मला बोलायला लावू नका, ठाकरेंना इशारा। मंत्रिपदासाठी ठाकरेंना 1 कोटींचा चेक दिला। केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट। तर एवढं खोटं बोलून हे लोक आरशात तरी कसं बघतात? आदित्य ठाकरेंनी केसरकरांचे आरोप फेटाळले। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर। कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी शाखेला भेट देणार। राज्यसभेच्या 6 जागांसाठी आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर। इच्छुकांना 15 फेब्रुवारीपर्यंत नामांकन अर्ज करण्याची मुदत। तर 20 पर्यंत अर्ज मागे घेता येणार। 27 फेब्रुवारीला मतदान। युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना सशर्त जामीन मंजूर। पंतप्रधान मोदींच्या बॅनरचं विद्रुपीकरण केल्याचा राऊतांवर आरोप। कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच। वसंत मोरेचं काल सूचक व्हॉट्सअप स्टेटस। तर सगळेच म्हणू लागलेत पुणे की बसंत, मोरे बसंत। मोरे यांचं आज देखील नवीन स्टेटस। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पुरंदरमधील ईव्हीएम चोरी प्रकरणी चौकशी समितीची स्थापना। पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 20 सदस्यीय समिती गठीत। महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शाहू महाराजांच्या नावाचा विचार। 2 फेब्रुवारीपासून संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल। राजकारणामध्ये नव्या चर्चांना उधाण। गुन्हेवाट पुण्यानंतर नागपुरात देखील 317 गुंडांची परेड। नवीन पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्यासमोर गुंडांची परेड। कायदा हातात घेतल्यास कडक कारवाईचा इशारा। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता आठवड्यातून 3 दिवस कांदा खरेदी होणार। सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी कांद्याची खरेदी केली जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।